युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं रोहित पवार हे मात्र अनेकांशी संवाद साधतायत, युवा पिढीशी संवाद साधला जातोय आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रात अनेक प्रश्न सुद्धा आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः रोहित पवार आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। युवा संघर्ष यात्रा आता वाशिम पर्यंत येऊन पोहोचलेली आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं काही काळ ब्रेक घ्यावा लागला, पण त्यानंतर मात्र तुफान या यात्रेला प्रतिसाद मिळताना सुद्धा दिसतोय। आता मात्र या सगळ्या संदर्भात विरोधकांकडून टीका टिप्पणी सुद्धा केली जाते। मुळात आता या यात्रा ही आत्ता कुठे पोहोचलेली आहे आणि यानंतर आता याचा टप्पा कसा असेल, स्वतः रोहित पवार यांना कसं वाटतं तरुणांशी संवाद साधताना? आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण पोहोचलेलो आहोत। दुपारचा विसावा आता आम्ही घेत आहोत। अजून 12 किलोमीटर संध्याकाळच्या टप्प्यामध्ये आम्हाला चालायचं आहे। इथं जेव्हा आम्ही युवांशी बोलतोय, बेरोजगारीचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे असं आता जाणवायला लागले। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचा प्रश्न हा पुढे येत आहे। दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना भीती अशी वाटते की शेतकरी जेव्हा अडचणीत येतो, आई वडील अडचणी येतात, तर मग आमची जी कॉलेजची फी ती आम्हाला कशी देता येईल। त्यामुळे हे दोन मुद्दे जास्त महत्वाचे। स्पर्धा परीक्षेचा मुद्दा, पोलीस भरतीचे मुद्दे, रखडलेल्या नियुक्त्या, अशा बऱ्याच मुद्द्याकडे इथं असणारे युवा लक्ष केंद्रित करत आहे। त्यामुळे युवांचे प्रामुख्याने हे प्रश्न पुढे येत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे वेगळे आहेत, महिलांचे वेगळे आहेत, पण संवाद साधल्याशिवाय लोकांच्या अडचणी आपल्याला कळत नाहीत। आम्ही लोकात जाऊन लोकांच्या अडचणी तिथे समजून घेतो। अनेक जिल्हे असे आहेत जिथं पालकमंत्री सुद्धा आतापर्यंत आलेले नाहीत। आणि मग दुष्काळाचा आढावा कधी घेणार, आता काल अतिवृष्टी झाली त्याचा आढावा कधी घेणार, अशाही प्रश्न अनेक नागरिकांना इथं पडत आहेत। अगदी आताच तुम्ही उल्लेख सुद्धा केला की दुष्काळाचा तर मुद्दा आहेच। 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, यावरून सुद्धा टीका झाली आणि आता तर अवकाळीचा तडाखा, प्रसंगी गारपिटीचा तडाखा सुद्धा बळीराजाला बसलेला आहे। आधीचाच खरीप हंगामातली काही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये असं सुद्धा बळीराजाचं म्हणणं आहे आणि त्यातच आता रब्बीचा पेरा पण वाया जातोय। हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा सातत्याने पाऊस झाला होता त्याची नुकसान भरपाई सुद्धा सर्व शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही। विम्याचा पैसा काही शेतकऱ्यांना मिळाला, काही लोकांना मिळालेला नाही। त्याच्याच बरोबर दुष्काळाचा जो GR काढण्यात आला, पहिली यादी 40 तालुक्याची होती आणि मग दुसरी यादी काढण्यात आली। तर दुसऱ्या यादीमध्ये निकष ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत दिली जाणार आहे हेच त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही, नाही तर नमूद केलेलं नाही। म्हणजे दुसरा GR फक्त तोंडाला पानं पुसण्यासाठी या सरकारने काढला असं आम्हाला वाटतं। आणि आता तर कहरच झालाय की केंद्र सरकारकडे NDRFच्या अंतर्गत मदत पाठवण्यासाठी 40 तालुक्याची यादी फक्त पाठवली आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा नाहीये, ज्याच्यामध्ये परभणी जिल्हा नाहीये, त्याच्यामध्ये नगर जिल्हा नाहीये, असे अनेक जिल्हे आणि अनेक तालुके त्याच्यामध्ये नाहीयेत। ती यादी केंद्राला पाठवलेली नाही। मग या सरकारला काय करायचंय, काय करत आहेत, खरंच त्यांना सरकार कसं चालवायचं हे माहित आहे का? आज वस्तुस्थिती काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय, कष्टकऱ्यांच्या काय, युवांच्या काय, विद्यार्थ्यांच्या काय, हे सरकारला माहित आहे का? असा एक प्रश्न आम्हाला सर्वांना पडतोय। एक मंत्री वेगळेच काहीतरी बोलतो, मुख्यमंत्री तिसरंच काहीतरी बोलतात, उपमुख्यमंत्री काय बोलतात कळत नाही। मग अशा पद्धतीत एक गोंधळलेलं सरकार आहे, पण याचा परिणाम आणि नुकसान हे सामान्य लोकांना भोगावं लागतंय। अगदी शिंदे समितीवर छगन भुजबळ यांनी जे विधान केलं की शिंदे समितीच मुळात या सगळ्यात बरखास्त करावी असं विधान छगन भुजबळ यांनी जे केलं आरक्षणाच्या मुद्द्यावर, त्या सगळ्या विधानाकडे तुम्ही कसं पाहताय? भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, अनेक खाती त्यांनी सांभाळलेली आहेत, सर्व पक्षामध्ये त्यांच्या ओळखी आहेत। आता सुद्धा ते मंत्री आहेत, एक संविधानिक पद ते आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे अहवालाला परवानगी मिळाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये ते तिथं असताना चर्चा जेव्हा होत होती तेव्हा तिथं का ते बोलले नाहीत, त्याच्यावर त्यांनी चर्चा का नाही केली? आणि संविधानिक पद म्हणजे मंत्रीपद असताना
कॅबिनेटमध्ये न बोलता ते जर रस्त्यावर बोलत असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं एक वेगळ्या पद्धतीचा वाद हा या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं नाही तर त्यांच्या सभेतून होत आहे. त्याच्या मागे कोण आहे, स्क्रिप्ट कोण लिहित आहे? स्क्रिप्ट कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब लिहितायत असं अनेक लोकांचं मत आहे. तुम्ही जर बघितलं तर छगन भुजबळ साहेब ज्या पक्षातून येतात त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा कळत नाही की ते काय बोलतायत, कोणाच्या आदेशावर बोलत आहेत. त्यामुळे आदेश कोणाकडनं येत आहेत हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायची जरूरत आहे. पण ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, एक नेता वेगळंच काहीतरी बोलतो, दुसरा मंत्री काहीतरी तिसरंच बोलतो, तर 31 डिसेंबरच्या पुढे हे सरकार टिकेल असं वाटत नाही. आणि लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही इलेक्शन एकत्रित होतील अशी शंका आम्हा सगळ्यांना वाटायला लागली आहे. तुम्ही या ठिकाणी फार महत्वाचा उल्लेख केला. 31 डिसेंबर नंतर हे सरकार पडेल, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणताय की 31 डिसेंबर नंतर हे सरकार राहणार नाही. बघा ना, तुम्ही याच विषयावर विविध मंत्र्यांनी सेम स्टेटमेंट दिलंय का वेगळं दिलंय? त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी वेगळे स्टेटमेंट दिलेलं आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी वेगळं स्टेटमेंट दिलेलं आहे. बीजेपीतलं कुणीच बोलत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये वाद हा शिंदे गटात आणि मग अजितदादांचे जे सर्व नेते आहेत त्यांच्या गटामध्ये लावण्याचा प्रयत्न हा बीजेपीकडनं शांततेत केला जातोय. म्हणजे स्क्रिप्ट लिहिणारे राहिले बाजूला, भांडणारे भांडत राहिले आहेत. त्यामुळे भांडण हे दोघं करता हे 31 डिसेंबरच्या पुढे काय सरकार टिकेल असं वाटत नाही. आणि हे भाजपला सुद्धा पाहिजे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित व्हावी. अगदी छगन भुजबळ यांनी आपल्या जालन्यातल्या पहिल्या सभेतून गावबंदीवर निशाणा साधलेला होता. गावबंदीचा त्यांनी निषेधही केलेला होता. पण रोहित पवार यांनी मात्र गावबंदीचं स्वागत केलं. मराठा समाजाच्या त्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं. आम्ही युवा संघर्ष यात्रा जेव्हा काढली आणि आता जे काही मुद्दे घेऊन चाललेलो आहोत ते सामान्य लोकांच्या हिताचे आहेत. युवा असतील, विद्यार्थी असतील, माता भगिनी असतील, शेतकरी असतील, वडीलधारी असतील, ह्या सगळ्यांचेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. याच्यामध्ये आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. स्वच्छ मनाने राजकारण न करता आम्ही पुढे चाललेलो आहोत. याच्यामध्ये कुठेही जातीवाद करत नाही. आम्ही दुष्काळाचा मुद्दा मांडतो, त्याच्यात राजकारण नाही, त्यात जातीवाद नाही. सगळ्या समाजाच्या लोकांना मदत व्हावी अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. तसंच अतिवृष्टीचे पैसे असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, ह्याच्यात जातीवाद आम्ही करत नाही. जे लोक जातीवाद करतात, जे समतेचा मार्ग सोडून जातीवादाच्या मार्गाला जातात आणि ज्यांना फक्त राजकारण समजतं त्याच लोकांना कदाचित तिथे असणारे सामाजिक कार्यकर्ते अडवत असावेत. आम्हाला तरी अडवलेलं नाही. उलट मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी, ओबीसी समाज, एससी समाज, एसटी समाज, सर्व समाजाच्या युवांनी आमचं स्वागत केलं, आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला निवेदन सुद्धा दिलं. याच्यावरूनच कळतं की लोकांना स्वच्छ मनाने प्रामाणिक पद्धतीने मत मांडणारी लोक कदाचित जास्त आवडतात आणि नुसतं राजकारण आणि जातीवाद करणारी नाही. म्हणूनच पवारजी, नेत्यांना गावबंदी झाली पण रोहित पवारांना झाली नाही असा सवाल सुद्धा भुजबळांनी उपस्थित केला. केला असावा त्यांनी तिथं सवाल उपस्थित. पण आम्ही मुद्दे घेऊन तर चालतो ना. 400 किलोमीटर आम्ही चाललेलो आहोत. तिथे सगळ्या समाजाच्या युवांनी, विद्यार्थ्यांनी आमच्याकडे त्यांची मतं मांडली आहेत, त्यांचे निवेदनं दिली आहेत, आरोग्य विभागाने निवेदनं दिली आहेत, पोलीस भरतीवाल्यांनी दिलेले आहेत. आणि हे जे काही लोक आम्हाला भेटतात, आम्ही थोडी त्यांची जात विचारतो, त्यांचा धर्म विचारतो. मराठी माणसं म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, त्यांचे विषय घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही आमची पब्लिसिटी करत नाही, नेतेपद आम्ही करत नाही, जातीवाद आम्ही करत नाही. जे लोक फक्त राजकारण करतात त्याच लोकांना कदाचित अनेक गावांमध्ये अडवलं जातं असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रामाणिक पद्धतीने लोकांचे विषय घेत जर पुढे चाललात तर तुम्हालाही कुणी अडवणार नाही. रोहित पवार यांनी मध्यंतरी नोकर भरती संदर्भात सुद्धा तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता. या मुद्द्यावरून तुम्ही आंदोलन सुद्धा केलेलं होतं. प्रसंगी आश्वासन मिळाल्यानंतर मात्र हे आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आलं. आता मात्र हिवाळी अधिवेशन आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या या तोंडावर हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाणार का? 100% आपण मराठी माणसं आहोत.
मराठी माणसं लढायला कधी घाबरत नाहीत आणि थांबत नाहीत. आम्ही लढत राहणार जोपर्यंत आमचे मुद्दे स्वीकारले जात नाहीत. आणि जर स्वीकारणार नसतील तर लोकांना कळेल की हे सरकार फक्त राजकारण करतंय. त्यामुळे आम्ही लढत राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही लढू सुद्धा आणि आम्ही जिंकू सुद्धा. रोहितजी, आज एक व्हिडिओ समोर आला. दीपक केसरकर हे संवाद साधत असताना एक विद्यार्थिनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य करत होती, नोकरी संदर्भात. पण तेव्हा मात्र दीपक केसरकर यांच्याकडून त्या विद्यार्थिनीला, त्या तरुणीला रोखण्यात आलं आणि खबरदार आता तुम्ही बोललात तर तुमच्यावर मी ॲक्शन घेईन असं सांगतायत दीपक केसरकर या सगळ्या मुद्द्यावर. यावरून मात्र या मुद्द्यावर जोरदार टीका सुद्धा या केसरकर यांच्या एकूणच वर्तनावर केली जाते, वक्तव्यावर केली जाते. तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? आता ती भगिनी प्रामाणिक पद्धतीने केसरकर साहेबांना विचारत होते की शिक्षक भरती कधी होणार. त्याच्यावर केसरकर साहेब चिडले. आता ती जी काही भगिनी होती ती का विचारत होती, कारण केसरकर साहेबांनी अधिवेशनामध्ये अनेक वेळा असं सांगितलं की हो मी करणार आहे, हो मी करणार आहे. अरे पण मी करणार म्हणजे कधी करणार हे तरी सांगितलं पाहिजे. आणि बोलत असताना 30,000 भरती करणार असं ते बोलतात. खऱ्या अर्थाने 60,000 शिक्षक भरतीची जरूरत असताना तुम्ही 30,000 का करत आहात? त्याच्याच बरोबर तुम्ही गुणवत्तेबद्दल बोलता. आज शिक्षक नसल्यामुळे एक शिक्षक 4-4 वर्ग जर घेत असेल तर खऱ्या त्या विद्यार्थ्यांना खरा न्याय मिळणार आहे का, गुणवत्ता राहणार आहे का? त्यामुळे उगाच तुम्ही चिडून चालणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय की त्यांनी एक वक्तव्य केलं ज्याचा आक्षेप मी घेतो की तुझं नाव काय, तुझी डिटेल्स दे, तुला मी ब्लॉक करतो. म्हणजे तुमच्याकडे एक सुविधा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोणालाही ब्लॉक करू शकता आणि कोणालाही अप्रूव्ह करू शकता. तलाठी भरतीमध्ये एक पद 30 लाख रुपयाला गेलं असं लोक म्हणतात. मग तुम्ही त्याच सुविधाचा वापर करता का की जवळच्या लोकांना अनब्लॉक करायचं, त्याच लोकांना तुम्ही शिक्षक बनवायचं आणि जे लोक नको आहेत त्यांना तुम्ही शिक्षक बनवून देणार नाही. मग हा करप्शनचा विचार आहे का? याच्यामध्ये कुठं दुसरं काय आहे का? याच्यामध्ये पेपरफुटी आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे मुद्दे आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. त्यामुळे हे जे वक्तव्य आहे ज्याच्यामध्ये ते बोलतात की तुझं नाव मी ब्लॉक करतो, म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्याकडे सुविधा आहे की जवळच्या लोकांना शिक्षक म्हणून भरती करून घेणं, ज्याचा विरोध आणि निषेध आम्ही सर्वजण करतो. अगदी रोहितजी, तुम्ही या सगळ्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान युवकांशी संवाद साधताय, त्यांचे प्रश्न जाणून घेताय. सध्या राजकारण, महाराष्ट्रातलं सद्यस्थितीत सुरू असलेलं राजकारण, होत असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप, नोकर भरतीचा प्रश्न, अस्मानी सुलतानी संकट, अवकाळीचा तडाखा, या सगळ्या परिस्थितीवर तरुणांचं नेमकं काय म्हणणं आहे? सगळ्यांचं मत आहे की तुम्ही मुद्द्याचं बोला, आम्हाला ज्या अडचणीत त्याच्यावर तुम्ही बोला. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलंय, मी तर राजकारणाचा विचार सुद्धा करत नाही. पण ज्या काही अडचणी आज लोकांना आहेत त्या समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र बघून घेत आहे. 400 किलोमीटर चाललो आहोत, थकवा कुठेही आलेला नाही. अडचणी आल्या, पण त्या अडचणी आणि लोकांना आज येणाऱ्या अडचणी, आमच्या अडचणी त्या अडचणीसमोर फार लहान आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र समजून घेतो, लोकांच्या अडचणी, त्यांचे विषय समजून घेतो आहोत आणि जे अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. त्यामुळे अनेक मुद्दे आहेत जे तुम्ही बघाल अधिवेशनामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे सगळे मुद्दे तिथं मांडू. अगदी या युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी पोहण्याचा सुद्धा आनंद घेतलेला आहे. एक वेगळेच रोहित पवार या युवा संघर्ष यात्रेदरम्यान आम्हाला पाहायला मिळत आहेत. खरे मी जसा आहे तसा आहे. जिथं कुठं संधी मिळते मी ओरिजिनल माझ्या काही गोष्टी करतो. काही युवा कार्यकर्ते जे हिंगोलीचे त्यांनी मला विचारलं की पोहायचं का? मी बोललो चला पोहायचं. आता लहानपणी मी पोहत होतो, मी कॉलेजमध्ये असताना पोहत होतो, खेळत होतो. आताही मी, तुम्ही बघितलं असेल, क्रिकेट खेळायचं असेल, कुठलाही खेळ खेळायचा असेल तर लगेच खेळतो. पोहणं सुद्धा एक खेळाचा भाग आहे. मला सुद्धा असं वाटलं की चला उडी मारावी, मी उडी मारली. मी जास्त विचार करत नाही कोण काय बोलेल, कसं होईल, ट्रोल होईल, नाही होईल. शेवटी इथं असणाऱ्या लोकांनी जर विनंती केली आणि खास करून युवांनी केली, त्या विनंतीला मान देणं एक कार्यकर्त्याचं काम असतं आणि कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या विनंतीला मान देऊन पोहायला लागलो. निश्चित. रोहितजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.